पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करून जाऊया क्रिकेटच्या महाकुंभामध्ये. चला लवकर बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतो ज्या चेंडूंची पूर्तता आपण पाहतो या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे ती स्वर्गीय चंद्रकांत शेठ म्हात्रे अर्थात बाबा किंग्स या नावाने ज्यांची ओळख होती त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय आमचे शिवकुमार भाई म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू पुरवण्यात आलेत, तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये किरण म्हात्रे आणि संघाचा सेनानायक क्रिश कोपरकरला आपण पाहतो. तर पहिलं षटक अर्थात सुपर ओव्हरचं हे षटक हाताळण्यासाठी सागर पाटील मॅन फ्रॉम किरवली हा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती. तर एका बाजूला खुटारीचा दी स्टार क्रिकेटर किरण म्हात्रेला आपण पाहतो आणि साथीनं पेंदरचं नेतृत्व करताना देखील क्रिशला आपण पाहिलं आणि तोच क्रिश कोपरकर मैदानाच्या आतमध्ये. सुपर ओव्हरचा थरार मागील 2 दिवस रात्रीमध्ये जरूर क्रिकेटचा थरार आपण अनुभवला, परंतु आज त्याहून अधिक प्रेक्षकांसाठी पर्वणी आपण पाहतोय. आणि पहिली सुपर ओव्हर या स्पर्धेतील गोलंदाजी ट्रॅकवरती सागर लेफ्ट हँडर पहिला चेंडू घेऊन समोर किरण म्हात्रे. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, गुड डिलिव्हरी, लेन देखील चांगली होती परंतु डीपमधनं मंगेश पुढे सरकलाय, फक्त सिंगल. आणखी विकेटची लाईफलाईन जर विचार केले तर 2च विकेट, म्हणजे 2 जर विकेट बाद झाले तर तिथे डाव संपेल याचा देखील कुठे विचार करावा लागेल. तो बॅटिंग करत असताना आपण पाहतोय तो ड्रीम सोल्युशन आता पुरस्कर्ते त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. आणखी एका बाजूला आपण पाहतो आमचे प्रशांत पारवे सोबतीनं अक्षय पाटील यांना पाहतो ज्यांनी पुरस्कृत केलेला. इथे फटका चांगला आहे समोर क्षेत्ररक्षक, परंतु त्यानं टिपला झेल आणि संपला क्रीजचा खेळ. धक्का पहिला आणि आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही पुरस्कर्ते खुश आहेत. जरूर या मॅच मध्ये कोणता तरी एक संघ परास्त होईल, परंतु पुरस्कर्ते खुश आहेत की आम्ही जी टीम निवडली आहे त्या टीमनं आम्हाला निराश केलं नाही. क्रिकेटचा विजय सध्या तरी क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देख सामने लक्ष्य बडा जिसके ना लडखडा एक कदम, वीर वही कहलाएगा जो लढेगा आखरी दम. शेवटच्या बॉलपर्यंत दोन्ही टीमनं लढाई केली आणि अंततः पहिली सुपर ओव्हर या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये एसीसी रोहिंजांचा वंडर बॉय आता रोहन पाटील दाखल झालाय. लक्ष त्याच्यावरती देखील असेल, मोठे फटके येता क्षणी तो देखील टोकण्याची ताकद ठेवतो, परंतु आता कशा पद्धतीनं तो बॅटिंग करेल प्रेशर त्याच्यावरती देखील असेल, कारण की शेवटची जोडी आल्या आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा मोह, परंतु बॉल निघून जाते बॅटर पॅड मधनं. क्लीन बॉल्ड त्रिफला चीजच्या माध्यमातून विकेट आली आहे. जबरदस्त कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये परंतु मॅच रंगली. इथनं सामना कोणी जिंकू, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम या दोन्ही टीम्सनं केलं. लीग फेसला आपण पाहतो एक सामना जरी गमावला तरी पुन्हा आपल्याला संधी आहे, परंतु सध्या तरी संधीचं सोनं करत असताना प्रत्येक क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा बनवायच्या आहेत. ज्या पद्धतीनं 2 विकेट जर प्रतिस्पर्धी संघ काढू शकतो तर आपण का नाही हा विश्वास मात्र ठेवावा लागेल. आणखी जोपर्यंत आपण स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत यश हे आपण प्राप्त करू शकत नाही. या प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजानं एका धावेवरती जर 2 गडी बाद केले तर आपण देखील शून्यावरती त्यांचे 2 फलंदाज बाद करू शकतो. आत्मविश्वास. चला बॅटिंग टीम लगेचच आपले दोन्ही प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 6 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 2. या 2 धावांपेक्षा मला 2 विकेट काढायच्या आहेत हा निर्धार गोलंदाजाने मनामध्ये करावा लागेल. तर नेक्स्ट मॅचमध्ये विजेते संघ आमने सामने असतील, तर मागच्या मॅचमध्ये जिंकणारा आपण संघ पाहतोय तो स्वर्गीय भास्कर दादा स्मृती 11 अर्थात जयदुर्गा रोहिंजन संघाचे कॅप्टन प्रणव पाटील
आपण तोपर्यंत या मंचावरती इथनं जो संघ जिंकेल तो मात्र त्या संघाशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. जे जे पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित असतील, 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. 24 संघाचे जे कोणी पुरस्कर्ते इथनं मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांना विनंती की या मंचावरती चला, जास्त वेळ नको. एकतर 2 सामन्यांसाठी जवळजवळ 2.5 तासाचा वेळ खर्च झालाय. मॅच अगदी क्रुशियल सिच्युएशनला दोन्ही होत्या. मागील दोन्ही मॅचचा जर विचार केला तर ते पाहता आमच्या आयोजकांनी थोडीशी सूट दिली होती, परंतु आता आयोजनकर्त्यांनी स्ट्रिक्ट सांगितलं की आता जास्त वेळ इथनं खर्च होणार नाही. तर लगेचच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम किरवलीचे हे दोन्ही शिलेदार मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतील. एका बाजूला संघाचं नेतृत्व करत असताना मंगेश पाटीलला आपण पाहतो मॅन इन फॉर्म, आणि त्याच्या साथीनं आपण सागर पाटीलला पाहू शकाल. तर एका बाजूला षटक क्रमांक अर्थात सुपर ओव्हरचं हे षटक स्नेहांकित एकाडपाडाचा आणखीन एक यंग टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजच्या तालावरती अनेक खेळाडूंना ज्यानं नाचवलंय, परंतु आता त्याला धावा रोखायच्या आहेत. त्या दोनमध्ये मी तरी म्हणेन त्याला 2 विकेट मिळवायच्या आहेत. हे लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवावं लागेल. चला, फील्ड सेटअप लगेचच करायचं आहे. 6 चेंडू आणि 2ची गरज, सुपर ओव्हरचा थरार. परंतु जे प्रेक्षक आहेत, ज्या प्रेक्षकांना जरूर परवडी मिळाली होती की सुपर ओव्हर पाहायला मिळाली आहे, परंतु सुपर ओव्हरमध्ये किमान 8-10 धावा जर झाल्या असत्या तर मॅचमध्ये मजा असती असं त्यांना वाटतं. ती चर्चा करतायत. परंतु पहिल्या बॉलवरती जर विकेट आली तर प्रेशर प्रतिस्पर्धी संघावरती देखील पाहायला मिळेल. म्हणजे इथं विकेट खूप महत्त्वाचे असेल. कदाचित प्रेक्षक आशा लावून असतील की पहिल्या बॉलवरती विकेट यायला हवी, मॅच कोणीही जिंको, परंतु पुन्हा या मॅचमध्ये संघर्ष आणि या मॅचमध्ये रंजकता निर्माण व्हायला हवी. स्नेहांकित गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं तो देखील सज्ज झालाय. समोर मंगेश पाटीलला आपण पाहतोय. 6 बॉल आणि 2ची गरज. क्रिकेटचा थरार हेच तर क्रिकेट आहे. अनप्रेडिक्टेबल गेम जिथे कोणतीही भविष्यवाणी चालत नाही. 2ची गरज विजयासाठी. पहिलाच फुल लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय, सिंगल त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि आता पुन्हा सामना टाय झालाय. म्हणजे इथनं पराभूत तर होऊ शकत नाही. हाईट फॅक्टर, यस, आता हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. तिसरे पंच या आपण कपिल पारवे या ठिकाणी आहेत. रांजणपाडा गावासाठी भरपूर वर्ष आणि सोबत शहरी क्रिकेट देखील आपण पाहिलं कपिल पारवे यांनी गाजवलंय. आणि आपल्या बॅटिंगच्या बलावरती अनेक सामने जिंकणारा सध्या तरी पंचाची भूमिका पार करत असताना कपिलला आपण पाहतोय. सध्या तर चेंडूची लेंथ पाहिली जाते की किती उंची या बॉलवरती होती. त्याची पाहणी कंट्रोल रूममध्ये आमचे कृष्णा म्हात्रे देखील आहेत फॉर्च्यून इव्हेंटचे. फेअर डिलिव्हरी, 1 धाव आणि आता विजयासाठी फक्त 1ची गरज. आणि स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर सागर पाटीलला आपण पाहतोय. चला प्रणव, या आपण उपस्थित राहायचं आहे कारण की इथनं विजेता संघ लगेच त्यांच्यामध्ये आपण टॉस देखील करू. 1 धावेची आवश्यकता. यस, आता 2 विकेट आले तर पुन्हा सुपर ओव्हर होऊ शकते. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य असं काही नाही. बॉल बॅक ड्राईव्ह, इथे रनआउटची संधी आहे. काय घडलाय? विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपामध्ये मोठा धक्का लागलाय. आता प्रेशर नवीन येणाऱ्या बॅट्समनवरती देखील असेल कारण की 1 धाव इतकी सोपी नाही आहे. कधी कधी आपण पाहतोय की 1 चेंडू 6 सोप्या वाटतात कारण की तिथे माइंडसेट सेट असतं की आपल्याला गेल्यानंतर षटकारच ठोकायचा आहे. परंतु इथे काय करायचं? फटका अगदी जोरानं प्रहार करायचा की ड्राईव्ह करत असताना सिंगल पूर्ण करायची, ही द्विधा मनस्थिती पाहायला मिळेल. आणि एक मॅचवर खेळाडू आपण पाहतो या मॅचमध्ये ज्या खेळाडूनं आपल्या संघाला बनवून ठेवलंय तो विक्रम पाटील मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली, परंतु बॅटिंगमध्ये ही 1 धाव मी म्हणेन 100च्या बरोबर असेल. ज्या पद्धतीनं अर्धशतक आपण पाहतोय किरणनं झलकावलं होतं त्या लेवलची 1 धाव मी तरी म्हणेन कारण की आता 1 धाव आणि विकेटची लाईफलाईन ही शेवटची आहे. चेंडूची पाहणी सध्या तरी केली जाते, परंतु चेंडू तितकासा लांब जायला हवा असं नाही आहे कारण की इथे धाव 1च बनवायचे आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि बनवायचे आहे 1. स्नेहांकित देखील लढताना आपण पाहतो इतका सहजासहजी आम्ही देखील सामना सोडणार नाही. जरी 1 धाव बनली असली तर देखील ती वाचवण्यासाठी आम्ही लढाई मैदानाच्या आतमध्ये करू. आणि ती लढाई करत असताना क्या बात आहे, क्रिकेटचा जय आणि सोलागाव प्रीमियर लीग सक्सेस होत असताना जी मेहनत आपण पाहतोय चैतन्येश्वर क्रीडा मंडळ आणि फॉर्च्यून इव्हेंटनं घेतली ती मेहनत सफल झाली आहे असं म्हणावं लागेल. क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. संघर्ष शिगेला पोहोचलोय. जे प्रेक्षक आता मात्र बसलेले होते ते उभे राहिलेत कारण की मॅचमध्ये मात्र चित्त थरारकता रंजक पाहायला मिळतंय. सामना कोण जिंकेल अजूनही बंदली पापा प्रश्नचिन्ह पुन्हा उद्भवलाय मंगेश पाटीलच्या विकेटनं. आता गरज 1 धावसंख्येची. अमरेला फील्ड आपण पाहतोय समोर अटॅकिंग फिल्डिंग सजवण्यात आली आहे. स्नेहांकित धावतोय राठमोर द विकेटनं. चांगला चेंडू पडला, आतमध्ये देखील आलाय. लाऊड अपील परंतु दर्शवतात इन स्विंगर बॉल.
जबरदस्त जबरदस्त काय मॅच रंगली आहे. दोन धावेमध्ये देखील संघर्ष होऊ शकतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा आपल्याला सक्सेस मिळेल हे दर्शवणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्नेहांकित आपण पाहतो. लढतो पट्टा मैदानाच्या आतमध्ये, कारण की फक्त दोन रोखायचे होता. माइंडसेट कुठे त्याचं ढासळलेलं पाहायला मिळालं नाही. त्याला माहीत होतं की प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज करू शकतो तर मी का नाही. स्नेहांकित समोर इथे उडवण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता, संघनायक धावतो, टिपला झेल, वन मोर सुपर ओव्हर. काय घडलंय पुन्हा सुपर ओव्हर. परंतु आता खेळाडू चेंज करावे लागतील. जे तीन खेळाडू बॅटिंग केली ते चालणार नाहीत आणि तो गोलंदाज चालणार नाही. क्रिकेटमध्ये काय घडू शकतं हे आपण पाहतोय, कारण की या अगोदर आपण पाहिलं T20 मध्ये देखील दोन सुपर ओव्हर अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट झाल्या होत्या. तिथे देखील काय लढाई दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानच्या गुरबाजनं देखील केली होती आणि आता देखील त्याच पद्धतीचा क्रिकेटचा तरार मैदानाच्या आतमध्ये. चला आता जास्त विलंब नका, पुन्हा तीन बॅट्समनची नावे आणि दोन गोलंदाजांची नावे आपण लगेचच द्यायची आहेत. काय घडतंय आज, मात्र आज वेल जास्तचा खर्च होतोय. पंच तिन्ही फ्रेश ना बॅट्समन. तीन फ्रेश बॅट्समन आणि सुपर ओव्हर साठी एक फ्रेश गोलंदाज. क्रिकेटचा थरार जी मेहनत संपूर्ण आयोजन करताना घेतले ती मेहनत सफल झाली. एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी आणि या दोन्ही टीमसाठी. क्रिकेटची रंजकता आपण पाहतोय, क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मॅच मध्ये प्रश्नचिन्ह, अजूनही कोणी हरला नाही आणि अजूनही कोणी जिंकला नाही. दोनदा सुपर ओव्हर आज वरती आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तानमध्ये दोनदा सुपर ओव्हर झाली आणि इथे देखील तसंच घडतंय. आणि आपण पाहिलं होतं वर्ल्ड कपची मॅच देखील दोनदा सुपर ओव्हर झाली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये मला तरी वाटतं ती दोनदा सुपर ओव्हर आपण पाहिली होती आणि इथे देखील दोनदा सुपर ओव्हर. अक्षय पाटील या संघाचे पुरस्कर्ते यांच्याकडनं स्नेहांकितसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज, 3000 रुपयाचं माफ करा. आपण पाहतोय प्रशांत पारवे आणि अक्षय पाटील पुरस्कृत संघ आपण पाहू शकाल. ड्रीमस्केपचे आमचे सर्वा अक्षयदादा पाटील यांना आपण पाहतोय. ड्रीम सोल्युशन या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. परंतु यस काही कामानिमित्तानं ते आज या ठिकाणी उपस्थित नाही, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये ते जरूर येतील आणि सध्या तरी मॅच ते दुरून पाहतायत आणि जरूर त्यांचा संघ जबरदस्त खेळ करत असताना. तर एका बाजूला संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय निकेश म्हात्रे आणि प्रेम म्हात्रे हे देखील खुश आहेत, कारण की जबरदस्त कामगिरी. परंतु सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकायला हवी होती हा विश्वास त्यांना होता. परंतु काय घडलंय, मी म्हटलं होतं प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज जर 2 विकेट काढू शकतो तर आपला गोलंदाज का नाही आहे. आणि तो विश्वास स्नेहांकितनं मात्र मिळवला आणि मात्र मॅच जरूर पुन्हा टाय केली. सुपर ओव्हर झाली आहे या स्पर्धेतील. ह्याच एकाच मॅचमध्ये ही दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळते. चला आता जास्त वेळ नको, लवकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाठवायचे आहेत आणि गोलंदाज. चला पाण्याची मागणी केली जाते, पाणी देखील लवकर त्यांना पुरवा. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी स्वप्नील मोकाशी मॅन फ्रॉम तुर्बे आणि साथीनं फलंदाज मंगेश पोरजी घोटकॅम्प. मंगेश पोरजीला आपण पाहतोय. घोटकॅम्पचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. क्रिश कोपरकर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल ड्रीम सोल्युशन कडनं. तर एका बाजूला कल्पेश तरे गोलंदाजीसाठी सुसज्ज असेल, टीम किरवलीचा हा गोलंदाज. तर स्वप्नील मोकाशी, मंगेश पोरजी आणि मयूर हे 3 फलंदाज बॅटिंग करताना पाहायला मिळतील. तर एका बाजूला रोशन पाटील, तुषार पाटील आणि बालाराम पाटील हे 3 फलंदाज बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ नको. तर विनंती आहे
मी शिवकुमार भाईंना विनंती करतो की या आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल संपूर्ण चेंडू पुरवण्यात आलेत. स्वर्गीय चंद्रकांत शेठ म्हात्रे अर्थात बाबा किंग्स त्यांची ओळख राहिली होती. बघा पुन्हा जर मॅच टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर, म्हणजे आयोजनकर्त्यांनी इथनं इशारा केला की जोपर्यंत मॅच फिनिश होत नाही तोपर्यंत मात्र सुपर ओव्हर ही खेळवण्यात येईल. क्रिकेटचा थरार मैदानाच्या मध्ये ॲज अ कॅप्टन संघाला लीड करत असताना आता क्रिश कोपरकर गोलंदाजी ट्रॅकवरती, तर समोर फलंदाज आपण पाहतोय मंगेश पोरजी आणि साथीनं स्वप्नील मोकाशीला आपण पाहू शकाल. 6 चेंडू विजयासाठी ह्या 6 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील याकडे लक्ष तमाम पाठीराख्यांचं. पुन्हा त्यांचं सहर्ष स्वागत करूया आणि मॅचला होते सुरुवात. सेकंड सुपर ओव्हर ह्या मॅचचीच आपण पाहतोय. पहिल्यांदा सुपर ओव्हर झाली आणि त्यानंतर दुसऱ्यांदा देखील क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. फुल लेनचा चेंडू प्लॅन मिस, पहिला डॉट पाहायला मिळतोय. आता विकेट महत्वाच्या आहेत, किमान एका बाजूला प्रयत्न असेल की 6 चेंडू आपल्याला फेस करायचे आहेत. विकेट गमवायची नाही. या अंतिम उरलेल्या 2 बॉलवरती जास्त चान्स घेऊ, परंतु सुरुवातीला 4-5 धावा तरी मी बनवेन असा प्रयत्न कदाचित करावा लागेल तो बॅट्समनला देखील. पहिला बॉल तर आला डॉट. एका बाजूला आत्मविश्वास क्रिश कोपरकरचा देखील पाहायला मिळेल. अंतिम बॉलवरती त्याने टिपलेला झेल देखील तितकाच महत्त्वाचा होता, अन्यथा जर झेल निसटला असता तरी मॅच देखील प्रतिस्पर्ध्यांनी जिंकली असती. चांगला चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, दूरवरती बॉल आलाय, सिंगल पूर्ण, सेकंडला चान्स नाही घेऊ शकत. आणखी विकेटची लाईफलाईन फक्त 2ची आहे, त्या कारणास्तव विकेट देखील टिकवावी लागेल आणि ते एक धाव पुस्तकावरती पाहायला मिळते. जबरदस्त दोन्ही दी ब्ल्यू जर्सीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्ल्यू आर्मी ज्याला आपण पाहू शकाल इंडियन प्रीमियर लीगमध्ये ही ब्ल्यू आर्मी सातत्यानं आपण पाहतो सफल होताना पाहायला मिळते आणि आज देखील या क्रीडांगणावरती ही ब्ल्यू आर्मी सर्वत्र पसरलेली आपण पाहतोय. फुलटॉस बॉल लॉब केलाय, क्षेत्ररक्षक ताईंना टिपला झेल आणि संपलाय. स्वप्नीलचा केल, विकेट डाऊन, 1 या अंकावरती. पहिला धक्का स्वप्नील मोकाशी, बॅक टू द डग आउट. पाटील शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2दा तर सुपर ओव्हर मैदानामध्ये पाहायला मिळतं प्रेक्षकांना. प्रेक्षक आपण पाहू शकाल आशाभूत नजरेनं मॅचकडे पाहतात की संघ कोणता जिंकेल आणि अंततः पहिला विजय प्रस्थापित करेल. दोन्ही संघाचे पुरस्कर्ते अगदी त्यांचा देखील श्वास थांबला होता मागच्या मॅचमध्ये, ज्या पद्धतीनं झेल जेव्हा हवेमध्ये होता. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, सातत्यानं टीम मीटिंग नको ही सूचना फिल्डिंग टीम ड्रीम सोल्युशनला देखील. क्रिश कोपरकर विकेट मिळवली आहे, 1च धावफलकावरती पाहायला मिळते. आता मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती मयूरला स्वीकारावी लागेल. किमान एखादा फटका तरी अपेक्षित आहे. प्रतिस्पर्ध्यांवरती दडपण जर आणायचं असेल तर किमान एक षटकार चौकार इथनं ठोकावाच लागेल. 6 चेंडू आपल्याला मिळतात सुपर ओव्हरमध्ये, त्या 6 चेंडूंना कॅपिटलाइज करणं गरजेचं होतं आणि अशा मोमेंटला विकेट आली आहे आणि आता मात्र इथनं विकेटची महत्ता आणखीन वाढली आहे. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. या 3 बॉलमध्ये किती धावा बनतील बघा. प्रेशर गोलंदाजावरती तितकंच प्रेशर फिल्डर्स आणि सोबतीनं बॅट्समॅनवरती. स्क्रीनवरती क्रिश कोपरकरला आपण पाहतोय संघाचं नेतृत्व करतोय, जबाबदारी त्यांनी देखील स्वीकारली आहे. तर समोर मयूर पाटील, रोहिंजनचा आणखीन एक यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्ले अँड मिस, डॉट बॉल. 2 चेंडू आता मात्र शेष आहेत. काय घडतंय असं वाटलं होतं सुपर ओव्हरमध्ये कदाचित 10+ धावा पाहायला मिळतील, परंतु आता 2 चेंडू इथनं अजूनही शिल्लक आहेत. 1च धाव स्कोर कार्डवरती. मागच्या सुपर ओव्हरमध्ये देखील धाव 1च होती, परंतु आता देखील 1 झाली, परंतु आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. किती बनतील याकडे लक्ष आहे. लक्षवेधी ही मॅच आपण पाहतोय. काही चर्चा आपण पाहतोय गोलंदाज पंचांत समवेत करत असताना.
पंचांचं देखील काम वाढलंय, परंतु रंजकता देखील वाढली आहे या मॅचची. इथे देखील झेलची शक्यता वन्स अगेन. आता स्नेहांकित टिपला झेल आणि पुन्हा एकच धाव. 2 विकेट आलेत आणि आता विजयासाठी पुन्हा बनवायचे आहे धावा 2. आता देखील काय घडेल हे पाहावं लागेल. दोन्ही झेल जणू काही ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले. एक झेल रोहन पाटीलनं टिपला तर एक झेल स्नेहांकितनं एक झेल टिपला. म्हणजे स्नेहांकितचं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये भरपूर पाहायला मिळतंय. एकदा धावा त्यानं डिफेंड केल्या, केवळ 2 धावा त्यानं डिफेंड केल्या होत्या आणि आता मात्र 2 बनवायच्या आहेत त्या ड्रीम सोल्युशनला. म्हणजे आता उलट झालंय. या अगोदर जर आपण विचार केला तर नरेश शेट मात्र 11ला 2 बनवायच्या होत्या, तेव्हा 2 बनल्या नाहीत आणि आता आपण पाहतो ड्रीम सोल्युशनला 6 बॉलमध्ये 2 बनवायच्या आहेत. जे आता डोक्याचा वापर करावा लागेल, कारण की 6 बॉल ड्राईव्ह देखील केलं तरी देखील 2 बनू शकतात. परंतु जर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला तर कॉड बिहाइंडमध्ये 2 विकेट येऊ शकतात आणि नुकतंच ते आपण पाहिलंय. 6 बॉल 2 बनवायच्या आहेत. लगेच सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही विनंती आणि फिल्डिंग लगेचच सेटअप देखील करायची आहे ही सूचना फिल्डिंग टीमला देखील असेल. तर निलेशजी रुपेकर यांच्याकडनं स्नेहांकितसाठी आणखीन 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. या अगोदर आपण पाहतो या संघाचे पुरस्कर्ते आमचे अक्षयदादा पाटील रोहितदांच्या यांच्याकडनं देखील 3000 रुपये आले होते. मॅच फिरवली होती, मॅच टर्न केली होती आणि त्या कारणास्तव मात्र बक्षिसांची खैरात आपण पाहतोय. पहिल्या रात्रीपासून सातत्यानं आपण पाहतोय बक्षिसं दिली जात आहेत. चला बॅट्समन चला लवकर. मैदानाच्या आतमध्ये मात्र आता फलंदाज दाखल होत असताना आपण पाहू शकाल बालाराम पाटील. अनुभव त्याच्या पाठीशी आहे. मॅच कशी फिनिश करायची हे त्याला जरूर ज्ञात आहे आणि त्याच्या साथीनं फलंदाज तुषार पाटीलला आपण पाहू शकाल. रोहिंजन संघाचा हा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग लवकर सेटअप करा. धावा विजयासाठी 2 बनवायच्या आहेत. या अगोदर आपण पाहिलं तिथे धावा डिफेंड झाल्या त्या सुपर ओव्हरमध्ये देखील मॅच पुन्हा टाय झाली होती आणि सेकंड सुपर ओव्हर आपण पाहतो या मॅचची. ड्रीम सोल्युशन एका बाजूला लढतंय आणि एका बाजूला विचार केला तर नरेश मात्र 11 कुटारीचा हा संघ आपण पाहू शकाल लढाई करत असताना. 6 चेंडू बनवायचे आहेत, धावा 2. क्रिश कोपरकर यांच्याकडनं अक्षय पाटील. क्रिश कोपरकर यांच्यासाठी अक्षय पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्रिशनं देखील एक झेल टिपला होता, तिथेच मॅच टाय झाली आणि पुन्हा जेव्हा गोलंदाजीसाठी तो आला तेव्हा त्यांनी फक्त एकच धाव खर्च केली आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो कल्पेश तरे, टीम किरवलीचा उभरता यंगस्टार. आज जर आपण विचार केला तर 2 संघांना टी शर्ट नरेश शेट म्हात्रे आणि निवृत्ती शेट म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. 2-2 संघांना टी शर्ट. त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. ह्या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती की या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तर चला लवकर घाई करायची आहे थोडी. भरपूर वेळ ह्या ठिकाणी आपला खर्च होतोय. 2 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बालाराम पाटील, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. 40+ हा खेळाडू. पहिला चेंडू प्ले ऑन मिस. काय घडतंय काय घडतंय. आता पुन्हा प्रेक्षक चर्चा करतायत की आता तरी 2 बनतील की नाही. या जसा बॉल डॉट आला डोक्यावरती हात प्रेक्षकांचे आणि सोबत आता पुरस्कर्त्यांचे देखील येत आहेत. दोन्ही संघ इथनं हार मानायला तयार नाही आहेत. अगदी मेहनतीची पराकाष्ठा. संघर्ष शिगेला पोहोचलाय. सामना कोण जिंकेल हा पुन्हा प्रश्नचिन्ह उद्भवलाय. या डॉटनं पुन्हा एकदा टीम स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतंय. ते नरेश शेट मात्र 11 ह्या टीमचं देखील.
ड्राईव्ह केलाय, सिंगल त्या ठिकाणी. एका ॲक्शननं जर बॉल पकडला असता तर कदाचित रनआउटची संधी होती, परंतु संधी हुकली आहे. म्हणजे आता एक धाव बनली आहे. आता जरी 2 विकेट आले तरी पुन्हा टाय होऊ शकतो. परंतु आता आयोजन करता देखील म्हणत असतील की आता तरी मॅच पूर्ण व्हायला हवी, परंतु काय हरकत नाही. आयोजन करता आमचे जितेश म्हणतात की सुपर ओव्हर झाली तरी देखील काय हरकत नाही. या क्रिकेटची मजा मात्र इथे लुटायला मिळते. किती वेळा जरी सुपर ओव्हर झाली तरी हरकत नाही. या काल देखील आपण पाहिलं शेड्यूल लवकर झाला, परंतु त्यानंतर देखील एक 15 ओव्हरची मॅच इथे पूर्ण झाली आहे. म्हणजे क्रिकेटसाठी काही पण देणारे हे संपूर्ण आयोजन करता आहेत. तुषारला आपण पाहू शकाल, फुल लेनचा चेंडू. इथे काय घडतंय, रनआउटची संधी आहे की नाही, परंतु नाही या चान्स घेतली नाही आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे पुन्हा डिसिजन रेफर. म्हणजे मागे जशा गोष्टी घडत होत्या तशाच गोष्टी या मॅचमध्ये देखील घडत आहेत. इथे देखील आता डिसिजन पुन्हा तिसऱ्या पंचांकडे आलाय आणि आता पुन्हा चेक करण्यात येईल की या बॉलमध्ये किती उंची आहे. फेअर डिलिव्हरी, यस. आणखीन एक व्हॅलिड बॉल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढाई जारी आहे, कारण की अजूनही आम्ही जिंकलो नाही आहे. आणि तोपर्यंत आपण पाहू शकता चेंडू समाप्त झालेत ते 3 चेंडू आणि बनले ती फक्त एकच धाव आणि उरलेल्या 3 बॉलमध्ये बनवायची 1 धाव. काय मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण प्रेक्षक वर्ग अगदी मॅचकडे लक्ष खिलवून बसलाय की इथं सामना कोण जिंकेल. जबरदस्त अगदी प्रेक्षकांची चर्चा, हृदयाचा ठोका चुकवणारी ही मॅच आपण पाहतो. मेंदूला सुन्न करणारी मॅच. सेकंड सुपर ओव्हर ती देखील कोण जिंकेल अजूनही प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. आता देखील एज घेऊन बॉल विसावला हातामध्ये, विकेट डाऊन. तुषार बाद झालाय आणि आता पुन्हा शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि बनवायची आहे 1 धाव. मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील दाखल होत असताना आता आमच्या मंचावरती बसलेले मान्यवर देखील हसतायत. एका बाजूने आपण पाहतोय आमचे संतोष शेठ म्हात्रे, तलोजा विभाग प्रमुख शिवसेनेचे सध्याच्या घडीला, ते देखील मॅचचा आनंद लुटतायत. आणि पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो 2 संघांना टी शर्ट दिलेत. आणि एका बाजूला नरेश शेठ म्हात्रे 11 या संघाचे पुरस्कर्ते त्या ठिकाणी आमचे निकेश दादा आहेत आणि सोबतीनं प्रेम यांना देखील आपण पाहतोय, ते देखील हसतायत. आणि या स्पर्धेचे आमचे सर्व राजेंद्र दादा म्हात्रे ते देखील खुश आहेत की खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला अनुभवायला मिळाला आहे. सामना अजूनही कोणताही संघ जिंकला नाही आहे, कारण की अजूनही उरलेले 2 चेंडू आणि बनवायचे आहे ती 1 धावा. किसमे कितना है दम, हा देखे जरा. आणि तेच पाहावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत लढाई, शेवटच्या क्षणापर्यंत मैदान सोडायचं नाही आहे. जोपर्यंत विजय निश्चित होत नाही तोपर्यंत फक्त लढायचं आणि फक्त लढायचं. काय घडलंय, बेल्स पडली नाही की काय, एज लागली. यस, आतली कडा घेऊन नशिबानं मात्र कॉल दिलाय आणि सामना जिंकला ड्रीम सोल्युशनना. अभिनंदन. परंतु हार्ड लक, टफ लक, परंतु लढाई खूप जबरदस्त केली. त्यांचे देखील मनापासून आभार. तर मी विनंती करतो आमचे सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आहेत, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी 2 संघांसाठी टी शर्ट, तर जरूर त्यांचा आपण शुभ सन्मान देखील या ठिकाणी घेत आहोत. मी विनंती करतो आमच्या संतोष म्हात्रे यांना की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आमचे राजेंद्र दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्तेत आपण करत आहोत हा शुभ सन्मान. प्रेम तरे यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. प्रेम तरे यांच्यासाठी, कल्पेश तरेसाठी. हॅलो चेक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. बिनिंग. हां, प्रणव पाटील आणि क्रिश कोपरकर टीमचे कॅप्टन. आपण पहिल्यांदा नाणेफेकीसाठी या. 2 टीममध्ये टॉस करू आपण. चला या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला किरण म्हात्रे, ज्याने या स्पर्धेमध्ये चांगला दमदार खेळ केला. तोच राहिला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.